फक्त काही मिनिटात तयार होणारी ही सुंदर रेडी रांगोळी तुमच्या घराला एक सुंदर लुक देणारी, म्हणजेच आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही बॉर्डर रांगोळी वापरू शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता की आपली रांगोळी किती सुंदर आहे ती. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण ही रांगोळी कशी तयार केलेली आहे ती बघूया. हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? मी अनघा A.जवळे या आपल्या रांगोळी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर इथे मी ही फुलांच्या डिझाईनची एक प्रिंट घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि ही A4 साईजवरती आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही की मी OHP शीट वापरते आहे. ही 175 मायक्रॉन्सची आहे. आणि मी इथे एकदम सेंटरमध्ये तुम्हाला दाखवायला ही OHP शीट ठेवलेली आहे. तर आणि इथे आता आपण आपली OHP शीट घसरायला नको रांगोळी बनवताना, म्हणून मी इथे मास्किंग टेपचा वापर करते आहे. या पद्धतीने आपल्याला मास्किंग टेप चिपकवून घ्यायची आहे. आणि मी तुम्हाला इथे दाखवायला म्हणून OHP शीटमध्ये घेतलेली आहे. तुम्ही ही एकदम डिझाईन काठावर घ्या, म्हणजे तुम्हाला या एका OHP शीटवरती 2 डिझाईन्स मिळून जातील. तर तुम्ही इथे बघू शकता की आपण ग्लू तयार करतो आहे. तर इथे फेविक्रिलचं फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आपण, आणि पाणी घेतलेलं आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये आपल्याला 60-40चा रेशो ठेवायचा आहे, म्हणजेच 60% ग्लू आणि 40% पाणी. हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला ही पद्धत नेहमीचीच असल्यामुळे मी तुम्हाला तुमचा वेळ वाया नको जायला म्हणून मी ही पद्धत नेहमी तुम्हाला स्पीडमध्ये दाखवत असते, पण सांगताना मी सगळं एक्सप्लेन करते. तर तुम्ही नीट लक्ष द्या, तुम्हाला कुठलेच प्रश्न राहणार नाही जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला तर. तर इथे बघू शकताय आपण छान ग्लू लावत जातो आहे आणि त्यावरती रांगोळी घालतो आहे. तर तुम्हाला इथे कुठलाही रंग, जो रंग तुम्हाला आवडत असेल फुलांमध्ये घालायला, तुम्ही तो घालू शकता. इथे मी 4 प्रकारचे रंग वापरलेले आहे, म्हणजे अगदी सेंटरमध्ये ब्लू कलर वापरलेला आहे. त्यानंतर फुलामध्ये मी 4 रंग वापरलेले आहे. आधी पिवळा घातलेला आहे, मग हलका ऑरेंज घातलेला आहे, मग काठांवरती पिंक कलरच्या लाईन सोडलेल्या आहे, आणि त्या कॉर्नरला मी थोडं डार्क पिंककडे जाणारं असं जांभळ्यामध्ये, लाईट जांभळ्यामध्ये जाणारा असा रंग मी वापरलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता पिंक कलरच्या काठांवर टाकून मी तो रंग टाकलेला आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसे कलर कॉम्बिनेशन करू शकताय फुलांमध्ये, आणि तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकते. तर इथे पानांनासुद्धा मी लाईट ग्रीन कलर ठेवलेला आहे. तुम्ही इथे डार्क ग्रीन पण करू शकताय. फुलं एकदम लाल चुटूक असे करून तुम्ही डार्क ग्रीन कलरचे सुद्धा पानं बनवू शकताय, त्याने पण सुंदर दिसेल आपली रांगोळी. आणि त्यावरती जे छोटे तुरे आहे ते तुम्ही मग पिवळ्या रंगाचे करा, तो सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसेल. तर इथे आपली रांगोळी आपल्याला छान अर्धा तास वाळू द्यायची आहे, आपलं फर्स्ट कोट. आणि त्यानंतर आपल्याला सेकंड कोट करायचा आहे रांगोळीचा. तर फर्स्ट कोट सारखाच सेकंड कोट असतो, आणि इथे ग्लूचं प्रमाण बदलतं. म्हणजे जर आपण तिथे 60-40चा रेशो ठेवलेला आहे ग्लूमध्ये, तर आपल्याला इथे 50-50चा रेशो ठेवायचा आहे, म्हणजे 50% पाणी आणि 50% ग्लू ठेवायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला ग्लूचं प्रमाण घेऊन, म्हणजेच आपलं ग्लू थोडं ब्रशने 1-2दा तुम्ही त्याच्यात पाणी मिक्स करा, होऊन जाईल ते. तर या पद्धतीने आपल्याला ग्लू लावून आपली परत तीच पद्धत आपल्याला फॉलो करायची आहे. रांगोळी टाकत जायची आहे, वरून छान प्रेस करून एक्स्ट्रा रांगोळी आपल्याला काढत जायची आहे. तर या पद्धतीने आपली सेकंड कोटसुद्धा पूर्ण होऊन जाईल. आणि तरीसुद्धा तुम्हाला इथे काही नसेल कळत किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करून मला तुम्ही विचारू शकता, मी तुमच्या कमेंटला नक्कीच उत्तर देईल.
तर या पद्धतीने आपण फर्स्ट कोट केल्यानंतर आपले फुलं बघा कसे दिसत आहेत, एकदम लाईट आहेत ते. आणि आपलं सेकंड कोट झाल्यावर बघू शकता तुम्ही की फुलं किती छान दिसते. तर या पद्धतीने आपलं सेकंड कोट कंप्लीट झालं आहे. त्यालासुद्धा आपल्याला अर्धा तास छान वाळू द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲक्रेलिक कलरचा वापर करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी पाकळीला लाल रंगाने एकदा ट्रायल म्हणून करून बघितलं. जर तुम्हालासुद्धा असं नसेल कळत किंवा काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. इथे तुम्ही बघू शकता मी रेड कलरने आधी एक पाकळी करून बघितली, पण मला ती तेवढी अट्रॅक्टिव्ह दिसली नाही. म्हणजे तो फूल तेवढा उठून दिसत नव्हता लाल रंगावर. तर मी पांढरा रंग करून बघितला आणि तोच मला आवडला आणि मी त्यालाच पांढऱ्या रंगालाच पुढे कंटिन्यू केलं. तर आपण जी लाल केलेली पाकळी होती त्याला थोडा वेळ वाळू द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही तसंच पांढऱ्या रंगाने त्याच्यावरती ॲक्रेलिक कलर लावा, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर तुम्ही इथे बघू शकता की आपले फुलं छान तयार झालेले आहेत. आणि आता मी पानांनासुद्धा एक हलका फक्त लाईन देते आहे, बाजूला आउटलाईन करते आहे. मध्ये मी कुठल्याही लाईन्स केलेल्या नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तिथेसुद्धा शेडिंग करू शकता. पण ती अगदी छोटी छोटी पानं असल्यामुळे मी त्यांना काही शेड केलं नाही, त्यांना थोडं नॉर्मल असंच ठेवलं. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की त्याला शेड करा. आणि इथे मी मधल्या बाजूला फुलांच्या मधल्या बाजूला हलका ब्लू कलरने सुद्धा शेड केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली रांगोळी छान तयार झालेली आहे. आणि आता आपल्याला एक्स्ट्रा असलेली आपली OHP शीट कट करून घ्यायची आहे. तर आपण आधी एक्स्ट्रा असलेली OHP शीट कट करून घेऊ आणि मग आपल्याला बॉर्डरने तिला या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी एका बाजूने तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे. आणि ही बघा आता आपण असे टोटल 4 पॅचेस तयार केलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता किंवा 2 केले तरी चालतील किंवा 4 केले तरी चालतील. खूप सुंदर दिसतात हे आपल्याला. तुम्हाला मी इथे पुढे दाखवलेलंच आहे डेकोरेट करून, पण यापेक्षाही सुंदर तुम्हाला अजून काही क्रिएटिव्ह करता येईल यानी. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रांगोळी आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला आजची ही रांगोळी कशी वाटली आहे ती. आणि तुम्ही इथे बघू शकता मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे 3 पद्धतीने तरी मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण कशा पद्धतीने आपली रांगोळी सजवता येईल. तर या पद्धतीने तुम्ही दिवाळीलासुद्धा घराच्या अंगणातसुद्धा किंवा टीपॉयवरसुद्धा असं छान सजवू शकता आणि ही खूप सुंदर दिसेल. किंवा मग या पद्धतीने आपण आतल्या बाजूने आता फुलं ठेवलेले आहेत, हेच तुम्ही या फुलांना उलटं करून जरी ठेवलं तरी हे खूप सुंदर दिसतील. तुम्ही इथे बघू शकता मी या पद्धतीने सुद्धा तुम्हाला ठेवून दाखवलेलं आहे आणि ती रांगोळी इतकी सुंदर दिसती आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा ही रांगोळी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जमली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका, मी तुमच्या प्रश्नांना नक्कीच उत्तर देईल. तुम्ही इथे बघू शकता आपले फुलं किती सुंदर दिसत आहेत. आपण जे 4 कलर कॉम्बिनेशन वापरले आहे फुलांमध्ये ते सुद्धा खूप उठून दिसत आहेत आणि काहीतरी वेगळे असे आणि खूप सुंदर असे फूल दिसत आहेत आपले. तर तुम्ही इथे बघू शकता अशी ही आपली सुंदर बॉर्डर रांगोळी. तर या पद्धतीने तुम्ही बाप्पाच्या बाजूलासुद्धा म्हणजे बाप्पांना ठेवलं आपण चौरंगावर किंवा पाटावर आणि त्याच्या भोवतीसुद्धा आपण ही रांगोळी ठेवू शकतो आहे. बघू शकता तुम्ही की किती सुंदर आपली ही रांगोळी दिसती आहे. तर या अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने या रांगोळीला सजवू शकता. आणि अशाच सुंदर सुंदर रांगोळी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी अशा पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओज नेहमी माझ्या चॅनलवरती आणतच असते. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्समध्ये हे व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता की ताटाभोवतीसुद्धा आपल्याला ही रांगोळी सजवता येते. किती सुंदर दिसती आहे ती रांगोळी. तर आपल्या घरी कोणी जेवायला आले किंवा आपल्याला देवाचा नैवेद्याचं ताट जरी करायचं असेल आणि त्याच्या भोवती आपण जर असं या फुलांनी डेकोरेट केलं तर खूप सुंदर दिसेल. आता गणपतीमध्ये
महालक्ष्म्यांमध्ये जर आपण असे ताट सजवले आणि नैवेद्याचे ताट सजवले तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर आपली रांगोळी दिसणार आहे. आणि ही अशी झटपट होणारी रांगोळी आहे आपली. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला त्यावेळेला कामाच्या घाईमुळे आपल्याला रांगोळी काढत बसायला वेळ मिळत नाही. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा सुंदर सुंदर पॅच तयार करून ठेवा आणि नक्कीच या सणांमध्ये त्याचा तुम्ही वापर करू शकाल. आणि झटपट आणि अशा सुंदर सुंदर रांगोळ्यांनी आपलं घर छान डेकोरेट करू शकाल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.